होणार? काय मत आहे तुमचं? मानव निर्मित नाही ती. पाणी लाख पाणी असू द्या, खडकवासला भरू द्या, नाही तर उजनी भरू द्या, नाही तर गावात पाणी घुसू द्या, काही होऊ द्या, पण नैसर्गिक संपत्ती आहे. हे भिताडींवर लिहू नका रे तुम्ही. पाणी वाचवा, भीती वाचवा, पुरी वाचवा, धरणं बांधा, हे भिताडांवर लिहू नका. माणसांच्या मनात नेऊन घाला. भीतीवर लिहून काय करतो? 80 एक वाक्य समजा, 40% कामं सरकारने करायची असतात आणि 60% कामं जनतेनं करायची असतात. सगळं सरकारनं करायचं, मग तू काय करतो? असं चालतं का? हागणदारी मुक्त कोणी राबवलं पाहिजे? समाजाने. बेटी बचाव समाजाने, स्वच्छता अभियान समज, या गोष्टी समाजाच्या आहे ना. आता बाईला सरकारनं सांगायचं का तुम्ही फरशी पुसून घे? तुला समजत नाही का? तू काय काम करते का घरात? हा बिचारा येऊन पाणी भरतोय, कामावरून आलं तरी आहे का त्याला आराम? वाघ होता लग्नाच्या अगोदर, वाघ, पण बिबट्या झाला, बिबट्या. हे तुम्हाला हा विनोद नाही मारा. घराची स्वच्छता आणि अंगणाची स्वच्छता प्रत्येक व्यक्तीनं ठेवली तर स्वच्छता अभियान यशस्वी. प्रत्येक व्यक्तीनं बायको चेक करून आले नाही, हो द्या ना, मुलं हो द्या. आणि बायको चेक करणारी मंडळी सुशिक्षितच आहे. अडाणी माणसं पोरं व्हायला घाबरत नाही. ते म्हणतात पांडुरंगाचा प्रसाद आहे. आता हे रस्त्याच्या कडेला भिकारी भिकारी राहत्या झोपल्या बाबू, मस्त इथे नाही काही काही पोर. एक कडावर, एक पोटात, एक मांडीवर, एक डोक्यावर, भीक मागून खात्यात. पण पोर इथं कुटीचा बांगला, कुरफाट्या बावलीस. एकच पोरगी परीक्षेला गेली, ती आलीच नाही, मग ती का निकालच घेऊन येते का? काय करते काय? नैसर्गिक आणतो नैसर्गिक. या गोष्टी मानवानं केल्या पाहिजे, सरकारनं करायच्या नाही. एक, पाणी जपून वापरा. 2, हा विनोद आहे. 2, वीज जपून वापरा. एक दिवस हे संकट येणार, आज नाही, उद्या नाही, पण येणार. कारण सगळं क्षेत्र आता कशावर अवलंबून आले? विजेवर. तुमच्या माझ्या घरातली ईच अँड एव्हरीथिंग डिपेंड्स अपॉन लाईट. फ्रीज, फॅन, चार्जर, सगळं कशावर आहे आपलं? त्याला कंट्रोल करा. कंट्रोल करा याचा अर्थ कमी व्होल्टेजचे बल्ब वापरा, जास्त दिवस टिकतील असे वापरा, आणि अनावश्यक वस्तूच्या वेळेस ती लाईट वापरू नका. 3 रगा घेतो, फॅन लावून झोपतो. माहिती तू कोणत्या ऋतूतला प्राणी आहे बा? ती अंगावर 3 रगा फॅन लावून बाप्या. म्हणजे राष्ट्रगीत पाठ नाही, झेंडा जवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर नेला पाहिजे. हा विनोद नाहीये. हे मुद्दे काळाची. पाणी जपूनच वापरलं पाहिजे. एक दिवस निसर्ग कोपला, आणि तुम्हाला माहिती म्हणून माझ्यापेक्षा तुम्हाला अनुभव आहे. यावर्षी जे आपल्याला भरपूर पाऊस झाला ना, हा पावसाळ्यात नाही झाला, हा अतिवृष्टीचा झालाय. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कुठे पाऊस झाला? माऊलीच्या सोहळ्यावरून लोक आल्यावर पाऊस झाला. लोक विचारच करत नाही. पाणी जपूनच वापरलं पाहिजे. नळाला कॉक ठेवले पाहिजे, तेवढ्या प्रमाणातच भरलं पाहिजे. हांडा भरून दुसरीच्या वाट्यावर पाणी गेलं तरी तू का पाहते म्हणजे तू काय अधिवेशन मांडलं का तो त्या नळाला? हा विनोद नाही. कपड्याला धुवायला पाणी लागते ना, आता तर धुताही नाहीत कपडे, आता काय बटनावच कपडे सगळे. 1, पाणी जपून वापरा. 2, वीज जपून वापरा, ही काळाची गरज आहे. 3, वाणी जपून वापरा. जपून वापरा वाणी. घरात जरा वयामानानं बोलायचा. बोला तुम्ही, तुम्हाला 50% आरक्षण, तुम्ही काही करू शकता. त्याच्याबद्दल तुम्हाला बोलणं म्हणजे मूर्खपणा आहे. तुम्ही बोला, पण सासू सासऱ्यांना जरा वय पाहून बोलायचा. आता एक सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे, सायंकाळी हे इंदुरीकर चिकित्साने महाराज, मी मरल ना महाराज. आपलं कीर्तन झालं, तो मोबाईल मध्ये घाम पडत झाला. काय बारीक बारीक
सत्य काळाची महिना म्हणलं तुम्ही सासू सासऱ्याला बोलू नका, बोलू नका, बोला तुम्ही तुमच्या नवऱ्याला बोला. तुमचा आणि सासऱ्याचा कवडीचा संबंध नाही. काय राहील तुम्हाला त्याला बोलायचा? तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या घेऊन आली म्हणजे जागीदारी घेऊन आली. बरं काय कोणती गोष्ट तुझ्या बापान दिली टिकली ती सांग. कपाट घरात घालताना मोडलं, दिवाळीचा खेळा निघालेच होता आणि सोफा सेट वाकेलच होता, तरी तू नाकानं कांदी सुलती म्हणजे तू काय लई शहाणी आहे. सध्या एक पेपरला बातमी येते आपल्याकडे, पेपरला मीडियाला क्लिप आहेत. अल्पवयीन मुलीला फसवले, अल्पवयीन मुलीला फसवले, अल्पवयीन मुलीला फसवले. काही काही वेळेस अशी बातमी टाकतात लोक, लग्नाचे आमिष दाखवून फसवले. आता हे वाचण्याच्या लायक आहे का मला सांगा? तुम्ही याच्यात सगळे दोष कोणाला देता? पोराला. शिक्षा कोणाला घ्यायची? पोराला. इज्जत कोणाची घालवता? पोराला. पुरीचा दोष नाही घ्यायचा. ती 15 वर्षाची टोणगी आहे, तिला कळत नाही का पोरे फसू राहिला आपल्याला? निर्लज्जासारखी घुशाल सांगा ती मायावर त्यानं अत्याचार केला, लग्नाला नाही मला थोबाड फोडून टाकलं पाहिजे पुरीचं. तुला अक्कल नाही. त्यानं दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्यानं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, या गाडीवर थोबाड बांधून हिंडाय गोड लागलं, आता भुक देतो. हा विनोद नाही महाराज, दोघांना नाही फटकावलं पाहिजे, एकालाच नाही. कळत नाही का पोरीला? समजत नाही का आपल्याला? त्या 10,000 त्याची तिची आई कुठं काशीला गेली का? तिच्या आईला समजत नाही का आपल्या पोरीच्या हातात 10,000चा मोबाईल आहे, पर्समध्ये 400-500 रुपये, मुलीच्या मोबाईलमध्ये 1000 रुपये बॅलन्स आहे, आपली पोरगी रविवारी शाळेत जाते. हा प्रकार काय आहे? तिची आई कुठं उलटली का? आणि पुरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहित असतात. हे भामट्याचं सॉंग घेतात फक्त. लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला लावू नका. कोणती कीर्तनात बसलेली बाई तुझी प्रेमात पडली तुला माहित नाही? कर बरं बोटवर, माहित नाही मी सत्कार करतो तुला. जाऊ दे, आत्ताच पाकिट देतो तुला, कर बरं बोटवर. माहित नाही का तुला का आपली पोरगी 3-3 वेळा भांग पाडते, 1.5 तास आरशात पाहते. आपल्या पोरीच्या पर्समध्ये सगळं मेकअपचं मटेरियल आहे. आपली पोरगी 1.5 तास आरशात पाहते, 2-2 तास मोबाईलवर बोलते. मग तुझ्या पोरीला काय पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला ना? पोरगी पळून गेले आई म्हणते मला अंदाज आलता, तू उलटली होती का पुढे? हा विनोद नाही महाराज. माणसं पॉझिटिव्ह पाहतात, दोन्ही बाजू पाहिलं पाहिजे. कान फाटीत त्या बरं 2-4 कशाला? आणि याला मुली जबाबदार आहेच ना. तुम्ही एकट्या पोराला कसं काय दोष द्यायचा? आणि तेव्हाच जर पुरीने त्याच्या कानपट्टी ठेवून दिली असते तर कावळा शिवे पोर तो पोऱ्या परत पुरीच्या नाही लागला ना. तेव्हा थोबाड वाचायला गोड लागले. पंधरा दिवस झाले आपली पोरगी कॉलेजला जाते, तिचा पासच पंच नाही. ती काय भुयारातून निघते का वर्गात? हा विनोद नाही हो. तुम्हाला एक खरं सांगा, इंद्रिकर मरणार नाही 25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण येईल. हा काय म्हणत होता मला? आता जाऊ दे, आता तुम्ही मला हलकट म्हणा, बेशरम म्हणा, घोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा, पण मी म्हणतोय सत्तेचे. काय मत आहे तुम्ही? आज 10वीच्या पोराला तुम्ही 70ची पल्सर देता. पिढी बिघडायला कोण जबाबदार आहे? तुम्ही सरकारला शाळेला काय नाव ठेवता? तुम्हाला एकट्या मुलाला नाव ठेवायचं काय अधिकार आहे? तुम्ही एकट्या शाळेला नाव ठेवायचा अधिकार काय? एकटी पोरगी बिघडली आहे म्हणायचं तुम्हाला काय अधिकार आहे? याच्या मागे आईचा हात आहे का नाही? लबाड बोलायचं नाही, आहे का नाही? हा, असं सावळ. हा विनोद नाही ना. पोरं बिघडलं तुम्ही कशावर? पोरं 70,000ची पल्सर त्या टोन गेला, तो पोऱ्या 10वीला आहे. बाप ना आलाय की नाही? काय करील तो पोऱ्या? नाही गाडी दिली तर काय करील? काय तुम्ही घालवा ना डोकं 2 मिनिटं. काय करील बरं? गेला घरातून निघून, काय फरक पडला? होईल परत थोडं लांबल. पण तुम्ही जर त्याला 70ची पल्सर आहे, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजारचा पायात त्याच्या बुटे, तो काय हरिपाठ करी? वरून त्याला 100 खर्चायला बापान द्यायचे पेट्रोलला, या दरिद्रीनं 100 द्यायची. इथं लई खोलीची. हा उलटी पोराला म्हणते अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. आता ते पोर आला हरिपाठ करी, माझा ठेवते. मोटरसायकलवर चाललं, कुत्र्याला लात आणलं, त्याचा बाप पिसाळायला होता.
आता ह्या उलटी नव्वत आल्यामुळे आता वाढदिवस साजरे करायला सुरुवात केली. घरी नाही करते, यांना बाप नाही ना. मग 10व्या वाढदिवस यांची केक ठेवायचा चौकात, त्याच्यावर सामुदायिक लघवी करायची सगळ्यांनी त्या केकवर, आणि ती एकत्र करायची लघवी केक, आणि एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटं आहे? याला तुम्ही पोरांना जबाबदार धरता का बापाला? बाबा, आणि तुम्ही सगळं टॉपरा कोणावर होता? चांगल्या 2-4 कानपट्टीत ठेवले, कुठं जाईल ते? आजपासून नियम करा बरं, 9 नंतर आपल्या घरात एंट्री नाही. स्ट्रिक्ट. शेजारचे म्हणले माणूस की नाही, तुला दत्तक घे, काय फरक पडतो? 2 दिवस उपाशी नेल्यावर 3ऱ्या दिवशी ते 8:30लाच घरात येईल का नाही बाबा? आपण उगाच लाड करीत राहिलो महाराज, आणि त्याचे परिणाम चांगले झाले का वाईट झाले? 40 मिनिटापूर्वी आपलं वाक्य होतं, तांबड्या पिशी नव्हत्या का? इथं आपण 40 मिनिटापूर्वी होतो. आणि पांढरे पिशी का वाढतात या कारणापासून आपण बाजूला गेलो. आहे का मापात? एक नाही तर काय म्हणतील, काही बरं होतं या जागेवर. 1 व्यायाम राहिला नाही. 2 मसालेयुक्त पदार्थ. अटॅक. आता एज्युकेटेड लोक नाही आहे का? अटॅक इज नॉट अ डिसीज. अटॅक इज नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाहीये, हा मानसिक संतुलन डॅमेज झाल्याचा परिणाम आहे. अटॅक काय आहे? रोग आहे. आणि अटॅक कोणला येतो? एवढे बसलेत ना कीर्तनात, तुम्हाला सर्टिफिकेट देतो मी. आपलं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा असतो तो घरी गेलो, मोकळा होतो, मोकळा खळखळून हसतो. अटॅकच गेला. अटॅक झळकट माणसाला येतो. दुसऱ्याच्या दारापुढे नवीन वा पाहिली मिळालं बघ. मग बाकीचे म्हणले इनवा पाहुण्याची होती, ती आईला पण मिळालं ना पाहुण्याची. जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि विनोद नाही. अटॅक काय येतो तर मानसिक संतुलन डॅमेज झालं. आता अटॅकला औषध सांगतो तुम्हाला. आपली औषधं पाळल्यानं कोणाच जास्त प्रचार हीच मंडळी करते. या काही गोष्टी आहे ना महाराज, त्या समाजापर्यंत यायला नको आहेत. काय मध्ये तुम्ही आहे ना तुमचा प्रश्न, तुम्ही लेखक, पुस्तक. आता हा कालचा मुद्दा सोडा. अभ्यासक्रम मंडळामध्ये समजा एखादा मुद्दा पुस्तकात गेला, आता याला जबाबदार कोण आहे? पाठ्यपुस्तक मंडळ म्हणजे निर्मिती मंडळ आणि अभ्यासक्रम मंडळ. मग या गोष्टी गावात यायची गरज काय? तुम्ही प्रिंटिंग करून पुस्तक विद्यार्थ्यांना वाटण्यापूर्वी एका तज्ञ माणसानं ते पुस्तक वाचून पाहावं, त्यातल्या त्रुटी बाजूला कराव्या. जर असेल तिथं तर त्याला तिथं स्टॉप द्यावा, तो मुद्दा काढून टाकावा. योग्य जूनमध्ये पुस्तकं तुम्ही शाळेच्या ताब्यात देऊन टाका. शाळेत यायचं, गुरुजींना शिकवायचं, मग 2 दिवस शाळा बंद ठेवायची. मग तुम्ही पुस्तकं लोक बिघडाय छापित्या का सुधराय छापित्या? गावातलं एक तर महाराज, शांती नावाची गोष्ट कोणाच्या घरात राहिली नाही. आज प्रत्येक माणसाला गरज आहे कशाची? अरे त्याला कुठंतरी बायका पोरांमध्ये संध्याकाळी कामावरून येऊन बसू द्या. बिचारा कामावरून आला, त्याची पोरगी शाळेत गेली, पप्पाची वाट पाहत होती. बिचारा पोरगा त्याचा रस्त्यात उभा होता, गेला त्या भेटला. थोड्या वेळा लगेच म्हणले चला मोर्चे पुस्तक भेटवायचे. तो मला अरे काय हा विनोद आहे. समाजाला जगू द्या जरा नीट. आणि काही जरी झालं ना महाराज, शिवाजी महाराज ते शिवाजी महाराज, तुकाराम महाराज ते तुकाराम महाराज, तिथं आपणही लई लोड घ्यायचं काय काम नाही हो. तुकाराम महाराज आपला बाप आहे, बस मिटला विषय. आता एखादा येड जर म्हणलं तुकारामाचा खून झाला, आम्ही ठरू ना. तू पिस्तुल्या कोण आम्हाला सांगणार? तुला तुझी बायको घाबरणार, तू आमच्या तुकारामाचं चरित्र काढा मर ना तिकडं उलट ना. तुला काय करत? आम्ही ठरू ना. तुकाराम महाराज आमचा बाप आहे, ज्ञानेश्वर महाराज आमची आई आहे, आम्ही काही करू. तुला तकलीफ, आणि तुला काय वांग कळत तुकाराम? तू फक्त फोकसला नव्हता म्हणून फोकसला यासाठी तू हे नाटक करीतो. फार पडलो होतो कोपऱ्यात, मग लगेच हे पेपरवाल्यानी मीडियावाल्यानी उचलून धरायचं, निषेध निषेध निषेध, पेटवा पुतळे. मग त्याची झाली लाल. ते म्हणते एकाच वाक्यात पण फोकस
काय गाजर कळा तर तुला फोकस. अरे तू किती फोकस केलं तर तुकाराम होतो का? मला एका येड्यानं परदिवशी प्रश्न विचारला, म्हणला महाराज नुसते पैसेच कमी तर कीर्तनकार लोक एवढ्या संतांनी चमत्कार केला, रेडा बोलवला, भिंत चालवली, मग आताच्या एखाद्या कीर्तनकारांना का चालू नाही? त्याला मी म्हणलं तुला बाकीचे बॉसी काय करायचं, तुला मी एकटा माझ झालो, तुला मी इथं कीर्तनात भिंत चालून दाखवतो, स्टेट सगळं टाक ह्या फिरून दाखवतो, पण तू फक्त वाघ बसून ये ना, तुला अक्कल आहे काही भिंत कधी चालत शेड्डीला चेन नाही, भिंत चालवाय निघला तू चालला कुठं इकडं? तिकडे मिवणीला मॅसेज टाकन का पहा चालला का नाही बोंबला पहा गाथा तो गाथा ज्ञानेश्वरी ती. माणसांना शिवाजी महाराज करायची काय किंमत आहे? तू कुत्रे तू वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळले होते, माणसाने काला कौतुक करावं? शिवाजी महाराज किती श्रेष्ठ होते कोणाला कळलं होतं? वाघ्या नावाच्या कुत्र्याला. तुकाराम महाराज किती मोठे होते दगडाला कळलं होतं. सुशिक्षितांच्या मेंदूला काय ताण द्यायचं काम आहे? काय डोक्याला खोराक करायचं काम आहे? गाथा किती श्रेष्ठ आहे हा कोणाला कळला? दगडाला कळला. माऊली किती श्रेष्ठ हे निर्जीव भिंतीला कळलं. तुमच्या मूर्ख बोलण्याला काय किंमत आहे? इकडून तरी हवा द्यायची सोडून द्यायची लोकांना दिला. मालिक म्हणे 108च का? आम्ही 908 घालू, तुला रुतती का? कीर्तनकार कंबर का बांधतो, तो मुंडकं बांधील, तुला करायचं काय? भावनात्मनाचे प्रश्न फक्त समाजामधली अस्थिरता बिघडून द्यायची. काय मदत? एक तर कुठंतरी लोक बिचारे हॉटेलमध्ये बसून एकत्र गप्पा मारायला लागले, कुठंतरी लोक चालताना एकमेकाला रामराम घालायला लागले, कुठंतरी माणसं थोडी जवळ यायला लागली ना, बोंग्या करून द्याच. कळत काय वांग नाही. आणि लोकांनी म्हणतो डिरिंग केली, काय गाजरे डिरिंग केली, त्याच्यात बायकोन त्याला 3 वेळा लाईट बंद करून हाणली. ते बघ आता नाही गॉड इज ए गॉड आणि सायन्स इज ए, म्हणजे काही कोणी बोलायचं सायन्स इज ए, जसं काय नाही सायन्स इज ए सायन्स. पण तुम्ही किती कॅसलला मेकअप केला मग काय ओरिजिनल आहेत का? नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. नैसर्गिक ते नैसर्गिक. उगाच आपलं काही बावळा सगळं जग सुधारलं जग गपचिप राहाय. किती सुधरू दे, लोक अजून तोंडालाच खातात. तुम्ही तर उद्या असं शक्य द्याल सूर्यावर का संक्रांतीपासून सूर्य 52 मिनिटे उशिरा का उगतो? वर जाय, सूर्याची गाठ घे, तिकडे किलोमीटर मोड आणि मग छाप पुस्तक बावळाटा. तुम्ही तर उद्या निसर्गालाही तसंच कराल. आंब्याची मुडी खोल किती जाती तितकंच पाणी का वडीती. अहो ज्या श्रद्धा आहेत समाजाच्या त्या टिकल्या पाहिजे, त्या तोडण्याचा प्रयत्न करू नये. काय माझं 10 लाख लोकांची तुकोबारावर श्रद्धा आहे. न निरोप सांगता सोहळ्याला हजर आहे. तिथं तुम्ही डोकं लावायचं काही? निसर्ग तो निसर्ग, देव तो देव, संत ते संत. पुन्हा डोकं लावायचं नाही. पहिला म्हणतात 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, नैसर्गिक संपत्ती. 1